वेगवान प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आता वाहतुकीचे नवे पर्याय उपलब्ध होत आहेत। रिक्षा, टॅक्सी सोबत खासगी कंपनीच्या कॅबही मुंबईकरांच्या सेवेत आहेत। आता त्यासोबतच मुंबईमध्ये बाईक टॅक्सीलाही सुरुवात होणार आहे। येत्या महिनाभरामध्ये बाईक टॅक्सीला मान्यता देण्यात येणार आहे। बघूया एक रिपोर्ट। वेगवान मुंबईकरांसाठी आता वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे। रस्ते वाहतुकीमध्ये टॅक्सी, रिक्षा आणि कॅबच्या पर्यायांसोबतच मुंबईत बाईक टॅक्सीही सुरू होणार आहे। रस्ते वाहतूक वेगवान करण्यासाठी मुंबईत बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आलाय। यापूर्वीही मुंबईत बाईक टॅक्सी सुरू होत्या, मात्र सुरक्षितता आणि नोंदणी या कारणांमुळे त्यांना विरोधही झाला। आता मात्र बाईक टॅक्सी सुरू करण्याबाबतच्या त्रुटी बाजूला करून नव्यानं बाईक टॅक्सीला हिरवा कंदील दाखवला जातोय। 2 महिन्यामध्ये सांगतोय। आता तो प्रस्ताव माझ्याकडे ऑलरेडी डिपार्टमेंटनी पाठवलेला आहे। त्यावर विचार विनिमय करून आज उद्यालाच मी ती फाईल पुढे पाठवेल आणि साधारणतः 2 महिन्यात तो अंमलात आणण्याचा आमचा विचार आहे। मुंबईत पुढल्या 2 महिन्यात बाईक टॅक्सी सुरू होणार आहे। बाईक टॅक्सी सुरू करताना महिला सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार। बाईक चालकाला मागे प्रवासी बसवताना बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं बंधनकारक करण्यात येणार आहे। खासगी कॅब प्रमाणेच मुंबईत बाईक टॅक्सीला परवाने देण्यात येणार आहे। महिला चालक असेल आणि पुरुष जर मागे बसला तर काही चुकीच्या घटना सुद्धा घडू शकतात आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही लोक असतात, त्याचा वेगळ्या प्रकारे अर्थ लावू शकतात। त्यासाठी महिला आणि पुरुष प्रवाशांमध्ये अंतर असावं, यासाठी मध्ये डिवाइड करण्यासाठी ती सुविधा ज्या 2 व्हीलरकडे असेल त्यांनाच ती परवानगी देण्याचं मी निश्चित धोरण त्यांना सांगितलं आहे स्पष्टपणे। बाईक टॅक्सी सुरू झाल्यात मुंबईतील ट्रॅफिक जाम मधून मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे। कॅबच्या तुलनेत कमी भाड्यात प्रवास करता येईल। त्यासोबतच या बाईक टॅक्सीमुळे तरुणांना मोठा रोजगारही मिळणार आहे। मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।